हरधामाला फाशी, हरधामाला फाशी. जय भवानी, जय भवानी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गावातील चिमुकली आपल्या आजीकडे म्हणजे भोर तालुक्यातील मसरापूर या तालुक्यामध्ये गेले असता तेथील हरामखोर मनोवृत्तीचा माणूस चिमुकलीवरती अमानुष अत्याचार करून तिचा निर्गुण खून केलेला आहे. अशा अमानुष प्रवृत्तीच्या माणसाचा आम्ही आज संभाजी आरमारच्या वतीने निषेध केलेला आहे. सरकारला विनंती केली आहे की अशा अमानुष प्रवृत्तीच्या माणसाला वेळीच ठेचलं पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेवर वाईट नजर टाकणाऱ्याला त्याचा चौरंग केला होता. त्या पद्धतीने आज आम्ही या हरामखोराचा चौरंग केलेला आहे. त्याचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचा आम्ही चौरंग केलेला आहे. सरकारला विनंती आहे की त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा संभाजी आरमारच्या वतीने यापुढील उग्रही आंदोलन करण्यात येईल. आवाज येतो तुम्ही जरा आता संभाजी आरमारतर्फे हे जे आंदोलन झालेलं आहे, अशी अनेक आंदोलनं यापुढेही होतील. कारण घटना काही थांबतच नाहीयेत. आज एक झाली, उद्या दुसरी होतेच आहे. तर त्यावर सरकारने एक ठोस पाऊल उचलून काहीतरी शिक्षा ही नराधमांना केलीच पाहिजे. नाहीतर यापुढेही मुलींना बाहेर सोडणं, उच्च शिक्षणासाठी पाठवणं हे प्रत्येक आईवडिलाच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होऊन कुणीही शिकणार नाही. आज सावित्रीबाईंनी हे जे काही चालवलं, शाळा वगैरे काढल्या, तर त्या पुन्हा बंद पडून पुन्हा एक सावित्री निर्माण व्हायला युग जाईल. आणि असं जर हे होत राहिलं आणि प्रत्येक वेळी जर सरकारने असंच नराधमांना सोडून फाशी देणार नाही किंवा मनोविकृत आहे असं म्हणून जर सोडलं, तर ह्या अशा घटना कित्येक रोजच्या रोज दिवसेंदिवस वाढत जाईल, यांची संख्यासुद्धा वाढत जाईल. तर मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आंदोलन आहे तर हे इथंच संपवावं जर वाटत असेल तर यावर योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा आणि योग्य ती शिक्षा या नराधमाला मिळालीच पाहिजे. आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभरासाठी नाही आहे तर देशासाठी आहे. आणि त्या नराधमाला शिक्षा मिळालेली आमच्यापर्यंत पोहोचेल, आम्हाला ती लवकरात लवकर TV माध्यमातून किंवा पेपरमधून वाचायला मिळेल अशी अपेक्षा करते आणि एवढंच निवेदन करते सरकारला. जय हिंद.